वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला आता सुरुवात झाली आहे। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडची सीआयडी पथकाकडून चौकशी केली जाते आणि सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आजचा पहिला दिवस आहे। एका बंद खोलीमध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू झालेली आहे। सध्या बीडमध्ये आहे वाल्मिक कराड। काल पोलिसांकडे तो शरण झाला होता, सीआयडी पोलिसांकडे पुण्यामध्ये शरण झाला होता, त्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात आलं। विशाल करुणे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। बीडमधल्या थेट जाऊया आपण विशालकडे। विशाल, बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची आता सीआयडी पथकाकडून चौकशी सुरू आहे आणि काल शरण आल्यानंतर आजचा पहिलाच दिवस आहे चौकशीचा। काय नेमकी या संदर्भातल्या हालचाली? खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडाला अटक झाली आणि त्यातच आता त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे। त्या अनुषंगाने आता सीआयडीचे 4 अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे। खरं तर वाल्मिक कराड यांची तब्येत सुद्धा बरी नसल्याची आपल्याला माहिती मिळते। मधुमेहाचा आणि ब्लड प्रेशरचा त्यांना त्रास आहे, त्यामुळे डॉक्टरांना बोलवा अशी त्यांनी विनंती केल्याची माहिती मिळते। तर सीआयडीच्या पथकाने त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि एकूणच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा काय सहभाग आहे, काय त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। खरं तर सीआयडीला वाल्मिक कराड देशमुख यांच्या हत्याकांडमध्ये काही संबंध आहे का या प्रकरणाची ही चौकशी करायची आहे। त्या दृष्टीने सुद्धा आता सीआयडीचं पथक त्यांची विचारणा करत आहे। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।